डॉक्टर माझं बाळासारखं आजारी होतंय, तर याच्यावर काही केलं पाहिजे. वातावरण पण खूप खराब आहे, त्याला सर्दी खोकला नेहमी होत असतं. प्रॅक्टिस करताना जाणवते की कमी अधिक फरकाने जवळजवळ सर्वच आईवडिलांना हा प्रश्न पडलेला असतो. नमस्कार, मी वैद्य जयश्री पंकज सूर्यवंशी ओझर हॉस्पिटल येथे आयुर्वेद आणि पंचकर्म तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. बदललेल्या वातावरणाचा परिणाम आपल्या सगळ्यांच्या शरीरावर होत असतो, पण काही जण आजारी पडत नाहीत आणि काही जण पडतात. असे का होते? याचं उत्तर म्हणजे शरीराची प्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युनिटी. वातावरणातील बदलाचा शरीरावर परिणाम होऊ नये म्हणूनच शरीरामध्ये जळणघळण उत्तम होणे गरजेचे असते. आणि हा जळणघळणाचा काळ म्हणजेच बालपण. लहानपणी शरीराची प्रतिकार क्षमता मजबूत बनू शकते. यासाठी आयुर्वेदामध्ये एक अत्यंत प्रभावी संस्कार सांगितलेला आहे, तो म्हणजे सुवर्णप्राशन. मुलांचा सर्वांगीण म्हणजेच शारीरिक आणि मानसिक तसेच बौद्धिक विकास होण्यासाठी या सुवर्णप्राशनाचा चांगला उपयोग होतो. सुवर्णप्राशन म्हणजे काय? सुवर्ण म्हणजे सुवर्णाचे भस्म आणि काही विशिष्ट आयुर्वेदिक औषधी यांचे मध आणि तुपामध्ये मिश्रण केले जाते आणि दर महिन्याच्या पवित्र पुष्य नक्षत्रावर हे चाटण चाटविले जाते. मुलांना या चाटणासाठी सुवर्णप्राशन चाटवले जाते. सुवर्णप्राशन कोणासाठी उपयुक्त? नवजात बालकापासून ते 16 वर्षांपर्यंतच्या बालकांना सुवर्णप्राशन करता येते. काही वर्ष हे औषध नियमित घेतल्यास बालकांना खूप चांगला फायदा झालेला दिसून येतो. सुवर्णप्राशनाचे फायदे. सुवर्णप्राशनम ही एतत् मेधाग्नि बलवर्धनम आयुष्य मंगलम पुण्यम ऋष्यम वर्ण्यम ग्रहापहम. मुलांचा सर्वांगीण बौद्धिक व शारीरिक विकास होण्यास मदत मिळते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. संसर्गजन्य रोग तसेच ऋतू बदलांमुळे होणाऱ्या आजारांविरुद्ध प्रतिकार शक्ती वाढते. बुद्धी, धारणाशक्ती, स्मरणशक्ती, आकलनशक्ती यांचा विकास उत्तम प्रकारे होतो. शारीरिक बल वाढते. पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. सुवर्णप्राशन मुलांना अधिक निरोगी बनवण्यास मदत करते. अशा प्रकारे प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्रावर आपण सुवर्णप्राशन देतो. या सुवर्णप्राशनाच्या पुष्य नक्षत्राच्या चाटणासाठी तुम्ही ओझर हॉस्पिटलला भेट देऊ शकता. धन्यवाद.